तर मी हर्षा भोगलेला ऐकत होतो आणि हर्षा भोगलेने एक किस्सा सांगितला. त्याला पण तो नासिर हुसेननं सांगितलेला, जो की एक इंग्लिश क्रिकेटर आहे. तर त्यानं काय सांगितलेलं, नासिर हुसेननं सांगितलेलं की एक 30 फूटची फळी घ्यायची, 30 बाय 3ची, आणि ती एक जमिनीवर ठेवायची आणि लोकांना त्याच्यावर चालायला लावायचं. लोक नॉर्मली इझिली चालतात, कुणी रॅम्प वॉक करत चालेल, कुणी डान्स करत चालेल. पण जेव्हा हीच फळी घेऊन तुम्ही 100 मीटरच्या बिल्डिंगच्या मधात ठेवली आणि लोकांना म्हणलो आता त्याच्यावर चाला, तर ते तसं नाही चालणार. आता त्यांना भीती वाटेल चालण्याची वगैरे, किंवा त्यांना म्हणजे ते इथं काय व्हायला लागले, वरिंग अबाउट आउटकम. आपण आउटकम काय असेल याच्याबद्दल जास्त करायला. तीच फळी होती जमिनीवर असताना आपण सगळे त्याच्यावर चाललो. जेव्हा ती 2 बिल्डिंगच्या मधात ठेवली तर आता आपल्याला आउटकम दिसतो पुढचा. मोस्ट ऑफ द पीपलमध्ये काय होतं, ते आउटकमबद्दल खूप विचार करतात, म्हणजे व्हॉट विल गो रॉंग, किंवा चुकीचं काय होईल. त्यामुळे त्यांचं जे नॅचरल प्ले असते किंवा नॅचरल टॅलेंट असते ते दाखवायला घाबरतात मोस्ट ऑफ द लोक. हर्षा भोगले ह्याच्यात खूप इम्पॉर्टंट मेसेज देतो की जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये आउटकमचा विचार जास्त करायला लावतो तेव्हा आपण आपला प्रेझेंट विसरून जातो. जो लोक काय म्हणतील किंवा चुकीचं काय होईल, हे बरोबर होईल का नाही, माझ्याच्यानं होईल का नाही, आपल्याला जी गोष्टी येत असते ती पण आपण चांगल्या प्रकारे करत नाही. त्यामुळे नेवर वरी अबाउट आउटकम्स. जे आपलं आहे ते 100% द्यायचं, चांगलंच होतं मोस्टली तरी.